हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 5 ऑगस्ट. मी पूर्व तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे. तर आज ईशान्यला स्कूलमध्ये ड्रॉप करण्यासाठी प्रशांत आणि पप्पा गेलेले आणि ती स्कूलमध्ये गेलं. मी परत माझं वर्क रिझ्यूम केलं. बऱ्यापैकी वर्कलोड असतो आजकाल. तर म्हटलं बरं काम करून घेऊया. तर आज पुरणपोळीचा बेत होता, तर इथं आईंनी पुरण करून ठेवलं होतं. नंतर मम्मीच्या फराळाची तयारी केली आणि मग ईशान्वी स्कूलमधून आल्यावर इथे मस्तपैकी पप्पांबरोबर खेळत होती. तिला असं पप्पांबरोबर खेळताना बघून खूप छान वाटत होतं. तिने भरपूर छान टाईम मम्मी पप्पांबरोबर स्पेंड केला, तर मस्त वाटत होतं. नंतर इथे माझ्या लॅपटॉपच्या इथे बसून माझा चष्मा घालून माझीच कॉपी करत होती. तर इथे आईंनी आमटी मांडली होती. नंतर आज नवनाथ महाराजांची पोथी लावली, त्यासाठी उडीद मुगाचे वडे करायचे होते. तर इथे मी डाळीतून पाणी निसरायला टाकलेलं. नंतर मी इथे कढीची फोडणी तयार करत होती. कढीमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आणि नंतर दही आणि बेसन पिठाचं एक मिश्रण तयार करून ठेवलेलं. तर फोडणी झाल्यावर मी त्यात ते मिश्रण टाकलं. हळद टाकली आणि मग नंतर मिश्रण टाकून छान कढीला एक उकडी येऊन दिली. तर कढी वड्याचं एक छान मस्त कॉम्बिनेशन केलेलं आज. तर इथे माझी कढी तयार झालेली. आईने आमटीही बनवून ठेवली होती. मग नंतर मी मेथीच्या भाजीची तयारी करायला घेतली. पुरणपोळी बरोबर नैवेद्यासाठी मेथीची भाजी असावी म्हणून मी इथे मेथीच्या भाजीची फोडणी तयार केली. नंतर चहाची वेळ झाली होती. आज मी ऑफिसमधून लवकर लॉग आउट केलेल्या पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी. नंतर इथे चहाची तयारी केली. आईने एक पुरणपोळी करून बघितली, नीट होत आहे का. मग नंतर आई बोलल्या की तू कर. मग आईच्या बाजूला तिथे मम्मी जी डाळ आपण बाजूला काढून ठेवली होती त्याचं मिश्रण मिक्सरमधून ती डाळ बारीक करून घेत होती. तर इथेही आईने पोळी टाकली. नंतर इथे मम्मीचं डाळ बारीक करायचं काम चालू होतं आणि मग यानंतर मग मी पुरणपोळी करायला घेतली. म्हटलं करून बघूयात, पण नॉर्मल पोळी लाटण्याचं स्पीड आणि पुरणपोळी लाटण्याचं स्पीड यात खूपच माझी तफावत आहे. पुरणपोळी लाटायला जरा मला वेळ लागतो. नंतर मग इथे मम्मीने वडे तळायला घेतले. नवनाथ महाराजांची पोथी होती म्हणून नैवेद्य दाखवायचा होता. तर त्यांच्या आज 9वा अध्याय होता. तर 9व्या अध्यायात वडे खूप महत्त्वाचे असतात म्हणून इथे वड्याचा प्रोग्राम चालू होता. आणि इथे नवनाथ महाराजांच्या पोथीचं तुम्ही दर्शन घेऊ शकताय. प्रशांत ही पोथी वाचतोय. तर थँक्यू फॉर